नमस्कार सहकाऱ्यांनो. सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण विद्यार्थी दशेमधील वाचन किती महत्त्वाचे आहे या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत. आपण प्रत्येक वेळी वेगवेगळे घटक वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतो. त्या घटकांचा अभ्यास करत असताना आपण विद्यार्थी दशेतील आपली जी काही भूमिका आहे ती भूमिका कोणती असावी यावर जास्तीत जास्त भर देत असतो. तशाच पद्धतीच्या कमेंट सुद्धा तुमच्या असतात. मात्र त्यामध्ये सुधारणा करून नवनवीन गोष्टी कोणत्या पद्धतीने आपल्याला करता येतील हे सुद्धा प्रत्येक वेळी आपण पाहणं अत्यंत गरजेचं असतं. यासाठीच आपण या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीच्या उपाययोजना आणि त्याबाबतच्या ज्या ज्या काही संकल्पना असतील त्या सुद्धा घेत असतो. त्यापैकीच आजची आहे. अशा सर्व गोष्टीसाठी हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आलेलं बेल आयकॉन प्रेस करा. सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर केले की कमेंटच्या माध्यमातून मला वेगवेगळ्या पद्धतीची प्रेरणा तुमची मिळतच असते. या फीडबॅकच्या माध्यमातून पुढील गोष्टी सर्व काही सुकर होतात. आपण वाचन करतो, त्या वाचनाचा आस्वाद सुद्धा घेतो, परीक्षेमध्ये चांगले गुण सुद्धा मिळवतो. परंतु हेच वाचन स्वतःला घडवण्याची एक प्रक्रिया आहे हे आपल्याला समजते का? तर बऱ्याच वेळेस विद्यार्थी दशेमध्ये ते समजत नाही. ते कधी समजते तर ती आपली विद्यार्थी दशा गेल्याच्या नंतर. मग आपण अशा वेळी काय करायला पाहिजे? तर आपण आपल्याला स्वतःला सावरून विद्यार्थी दशेमध्ये वाचनाचा जो काही छंद आहे, ती जी काही प्रक्रिया आहे ती आपल्या नेटाने पुढे नेणे गरजेचं आहे. आपल्याला आजच्या या धक्काधक्कीच्या जीवनामध्ये समाज माध्यमात या वेगवेगळ्या ज्या काही भूमिका आहेत त्या खुणावत असतात. त्यांना आपण बळी सुद्धा पडत असतो. मात्र त्याचबरोबर जर आपण आपली वाचनाची गोडी चांगल्या पद्धतीने निरंतर जर लावून धरली तर आपल्याला भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. स्पर्धा परीक्षेसाठी हीच निरंतरता वाचनाच्या माध्यमातून गरजेची आहे. वाचन आपल्यासाठी आहे हेही लक्षात असू द्या. कारण आपलं जे काही शरीर मन त्याच्या स्वास्थ्यासाठी आपल्याला ज्या ज्या काही गोष्टी लागतात त्यापैकीच वाचन ही एक गोष्ट आहे. म्हणून विद्यार्थी दशेमध्ये आपल्याकडे भरपूर वेळ असतो. त्या वेळेचा आपण जर फायदा घेतला, त्या सर्व गोष्टी आपण नीटशा आपल्या जीवनामध्ये उपयोगात आणू शकलो तर त्याचा आपल्या स्पर्धा परीक्षेच्या यश आणि अपयशामध्ये सुद्धा तो परिणाम होत असतो. मग म्हणून आपण ज्या ज्या वर्गात प्रवेश घेत असू त्या वर्गाच्या सुरुवातीपासूनच आपले जे काही पुस्तके आहेत त्याच्या व्यतिरिक्त वाचनाचा जो काही छंद आहे तो वाचनाचा छंद आपण जोपासणे आणि ही एक प्रक्रिया आहे असं समजून आपल्याला नवनवीन वाचन कशा पद्धतीचं करता येईल. जसं आपण वर्तमानपत्रे वाचतो त्या वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपल्याला जशा बातम्या मिळतात तसं ज्ञान सुद्धा मिळतं. मग या ज्ञानाबरोबरच आपल्या वाचनाची गोडी वाढत जाते. चांगली पुस्तकं जर आपल्याला मिळत गेली किंवा ती मिळवण्याचा प्रयत्न केला तर ती सुद्धा आपल्याला मिळू शकतात. आणि विद्यार्थी दशेतील आपला वेळ सत्कारणी लागू शकतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मग या सूचना कशासाठी आहेत? तर या विद्यार्थी दशेमधील आपला वेळ वेस्ट जाऊ नये. भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आपल्याला भरपूर वेळ मिळावा यासाठी ही विचाराची वैचारिक बिल्डिंग तिचा पाया हा असा विद्यार्थी दशेमध्ये घडत असतो. म्हणजेच काय तर ज्या कुणाला स्पर्धा परीक्षांची तयारी करायची, विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये चांगल्यात चांगले गुण घ्यायचे, प्रावीण्य मिळवायचं, त्यांनी आपल्या अंगी वाचनाची गोडी लावणे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्याच गोडीच्या माध्यमातून त्या प्रक्रियेच्या माध्यमातून आपण स्वतःला घडवत जातो. आजच्या या व्हिडिओचा एवढा संदेश पुरे आहे. धन्यवाद.